नवी मुंबईमधील उरण येथील यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांना आता मोठं यश मिळालेलं आहे। आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासामध्ये एक महत्त्वाचा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला असून यामधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळ यशस्वीचा मृतदेह आढळून आल्यानंतर नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते। आरोपीला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी 29 गावांमधील नागरिकांनी मोर्चा काढला होता। आता या प्रकरणामध्ये यशस्वीला नक्कीच न्याय मिळेल असा एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांना सापडलेला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळ यशस्वीचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिची हत्या तिचा मित्र दाऊदनेच केल्याचा संशय व्यक्त केला। या आधारे पोलिसांनी कर्नाटकमध्ये दाऊदचा शोध घेण्यासाठी काही टीम पाठवल्या। काहीच दिवसांमध्ये दाऊदला अटक केल्यानंतर हत्येच्याच दिवशी घटनाक्रम समोर आला। यशस्वी आणि आरोपी दाऊद एकमेकांचे चांगले परिचयाचे होते। दाऊद हा यशस्वीला लग्न करण्याची आणि लग्न करून कर्नाटकला त्याच्यासोबत जाण्यासाठी दबाव टाकत होता। यशस्वी त्याच्या मागणीला फारसं महत्त्व देत नव्हती, तरीही दाऊदच्या मोबाईलमध्ये यशस्वीचे काही फोटो होते। हे फोटो आपण फेसबुकवर अपलोड करू अशी धमकी देत दाऊदनं 25 जुलै रोजी यशस्वीला भेटायला बोलवलं। यामध्ये दोघांची भेट झाली। त्यावेळेस यशस्वी समोर दाऊदने तिचे फोटो डिलीट केले, मात्र त्यानंतरही तो तिला लग्न करण्याची आणि कर्नाटकला येण्याची गळ घालू लागला। पण यशस्वी तिच्या निर्णयावर ठाम होती। याच मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आधीपासूनच यशस्वीची हत्या करण्याच्या उद्देशाने त्यानं हत्यार त्या ठिकाणी घेऊन आला आणि तिच्यावरती अनेक वार करत त्यानं तिला संपून टाकलं। यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊदने तिचा मोबाईल गायब केला होता। तसंच हत्येसाठी जे हत्यार वापरले ते सुद्धा त्यानं गायब केले होते। दाऊदला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून ही कोठडी 13 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली। याच कालावधीमध्ये पोलिसांनी मागील 2 आठवड्यांमध्ये केलेल्या तपासानंतर त्यांच्या हाती यशस्वीचा मोबाईल आणि दाऊदनं तिची हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यार हे सापडलेलं आहे। यशस्वीची हत्या केल्यानंतर आपण उरण रेल्वे मार्गेलगत तिचा मोबाईल फेकून दिला होता। तसंच ज्या चाकूने आपण तिची हत्या केली तो सुद्धा त्याच ठिकाणी फेकल्याचं दाऊदनं तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं। दाऊदनं सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता त्यांना यशस्वीचा मोबाईल आणि हत्येसाठी वापरलेला चाकू सापडलेला आहे। यशस्वीचा मोबाईल हाती लागल्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। या मोबाईलमधून यशस्वी आणि दाऊदचे चॅटवरील संभाषण किंवा त्या संदर्भातील पुरावे मिळू शकतात। यशस्वीनं तिच्यावर हल्ला होण्याआधी कुणाला फोन केला होता, यशस्वी आणि दाऊदचं किती वरचेवर बोलणं व्हायचं यासारख्या प्रश्नांची उत्तरं या मोबाईलमध्ये दडलेली असू शकतात। हा मोबाईल या प्रकरणामधील सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो।